जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। सुकेवाडी अपघाताप्रकरणी रास्ता रोको आंदोलन, आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी। तालुक्यातील सुकेवाडी येथील दत्त मंदिर परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुमारी आराध्या संदीप कुटे हिला न्याय मिळावा, तसेच अपघात करून फरार झालेल्या वाहन चालकाचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी दिनांक 9 जुलै रोजी सकाळी सुकेवाडी चौफुली येथे नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी अपघातातील आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, जखमी आराध्याला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी केली। यावेळी परिसरातील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले। दाट लोकवस्तीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने गतिरोधक उभारावेत, आवश्यक त्या ठिकाणी इशारा फलक, झेब्रा क्रॉसिंग व अन्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली। आपल्याला विनंती आहे, हा चौफुलीचा रस्ता आहे आणि हा संगमनेरचा जवळजवळ बायपास आहे। या ठिकाणी अनैतिक वाहतूक खूप चालू आहे, जे काही तस्करी आहे, जे काही तस्करी आहे ती सगळी तस्करी या रस्त्याने चालते। तर आपण सर्वांना आपल्याला विनंती आहे या ठिकाणी पोलीस विभागाला की आमचं तर असं मत आहे, आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी, आमचं जीवन व्यवस्थित चालण्यासाठी या ठिकाणी एक पोलीस चौकी असावी। रस्ता रोको यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपली जी मुख्य मागणी स्पीड ब्रेकरची आणि पोलीस चौकीची मार्गी लागेल, पण स्पीड ब्रेकरच्या संदर्भात साहेबांनी आपल्याला लिखी दिलेला आहे। या ठिकाणी दिनांक 9/7/2026 रोजी आजपासून 8 दिवसात स्पीड ब्रेकर टाकून देतो संजय तळेकर साहेब डी, त्यांनी आपल्याला इथं लिहून दिलेलं आहे आणि 8 दिवसाच्या आत या रोडला स्पीड ब्रेकर होतील अशी निश्चित आपण अपेक्षा करू। आणि यानंतर जर 8 दिवसात जर स्पीड ब्रेकर नाही झाले तर याच्या दुप्पट पुन्हा याच ठिकाणी रस्ता रोको होईल। साहेबांना अजून एक विनंती आहे साहेबांना की या ठिकाणी जे कॅमेरे ग्रामपंचायतीने लावले होते आणि जो कचरा पडतो त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने कॅमेरे लावले होते, सदरपूरच्या रस्त्याला चोरी गेले त्याबद्दल आमच्या ग्रामपंचायतीने आपल्याशी पत्रव्यवहार केला किंवा अर्ज दिलेले आहेत, त्याबद्दल कुठली कार्यवाही होत नाही। तर त्यासाठी सुद्धा आपण थोडं लक्ष घालून जे चोर आहेत किंवा असं जे खोड्या करणारे लोक आहेत त्यांना जर आळा बसवला तर तुम्हाला खूप मोठं सहकार्य होईल आणि आमच्या गावचा प्रश्न या निमित्ताने नक्कीच सुटेल। साहेबांनी आपल्या मागणीचा लगेच विचार करू या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्याचा कबूल केला आहे, परंतु त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जागा उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि जागा उपलब्ध झाल्यास मी माझ्या स्वखर्चाने आपल्याला पत्र्याची त्यासाठी एक टप्पे देण्यास तयार आहे, परंतु त्यांनी या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी करून द्यावी ही विनंती। उपलब्ध झाली लगेच विभाग पण जवळ आहे आणि ग्रामपंचायत पण जवळ आहे। तुम्ही जर आम्हाला चौकी बांधून दिली तर उद्यापासून नाही दुपारपासून माझं नाव थांबायला गेलं, मी लगेच तयार आहे। माझी 2 माणसं ठेवून देते चौकी बांधून द्यायला। बांधकाम विभागाला पण विनंती आहे आणि ग्रामपंचायतीला विनंती आहे, तुम्ही जर चौकी बांधून दिली तर आम्हाला खूप बरं होऊन जाईल, कारण आम्हालाही संगमनेर पोलीस स्टेशनवरून इथं पण येईपर्यंत कधी कधी आमच्या रेड जे आम्ही रेड करतो तर तुम्ही जर आम्हाला मदत केली सगळ्यांनी तर माझी चौकी उद्यापर्यंत होऊन जाईल। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।